अडसूळ यांच्या बातमीने आपण या बुलेटिनमध्ये इतरही बातम्या बघतोय। शिवसेनेचे माजी खासदार आणि नेते आनंदराव अडसूळ यांच्या अडचणीत आता आणखी वाढ झाली आहे, कारण अडसूळ यांची याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळून लावली आहे। ईडीच्या कारवाईला आव्हान देण्यासाठी अडसूळ यांनी हायकोर्टात धाव घेतली होती आणि त्यांची याचिका कोर्टाने फेटाळल्याचं कळतंय। त्यांना अटकपूर्व जामिनासाठी रीतसर मुंबई सत्र न्यायालयात जाण्याचे निर्देश देण्यात आले। सिटी बँक प्रकरणी ईडीचं समन्स सिटी कोऑपरेटिव्ह बँक प्रकरणी या ईडीचं समन्स रद्द करण्यासाठी अडसूळ यांनी कोर्टाकडे याचिका दाखल केलेली होती। अधिक माहिती घेणार आहोत अजित मांढरे आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। अजित, आज काय काय झालं आणि कशामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे, कोर्टाने काय म्हटलंय? रेणुका, ईडीचा म्हणजे जे सरकारी वकील होते त्याच पद्धतीनं ईडीचे न्यायालय जे त्यांचं एकच म्हणणं झालं की आत्ताची चौकशी सुरू झालेली आहे आणि जर तुम्ही काही केलेलं नाहीये किंवा तुम्ही निर्दोष आहात असं तुम्हाला वाटतंय तर मग घाबरण्याचं कारण नाहीये। चौकशीला सामोरे जा, जे काही निष्पन्न होईल, जे काही सत्य आहे ते बाहेर येईलच। आणि जर तुम्हाला असं वाटलं की तुमच्या विरुद्ध अन्यायाने कारवाई केली जाते तर त्याच्याकरता तुम्ही न्यायालयात दाद मागू शकता। या ज्या हे सगळे मुद्दे जे आहेत ते सगळे मुद्दे न्यायालयाने त्यांना स्पष्ट करून सांगितले आणि त्यांची याचिका जी आहे ती त्यांनी फेटाळलेली आहे। म्हणजे एक प्रकारे आनंदराव अडसूळ यांना आता ईडी चौकशीला हजर राहावंच लागणार आहे। अगदी खरं अजित, आपल्याला माहिती आहे याआधी त्यांच्यावर उपचार देखील करण्यात येत होते आणि त्यासाठी त्यांना वेगळ्या हॉस्पिटलमध्ये देखील दाखल करण्यात आलेलं होतं। आता अशा रीतीने जेव्हा हायकोर्टाने ही याचिका फेटाळली आहे त्यांच्यासमोर आता कोणते पर्याय उपलब्ध असू शकतील, कारण ईडीचं समन्स रद्द करण्यासाठी खरं तर ही याचिका त्यांनी दाखल केली होती। त्यांच्याकडे आरोग्याचं कारण हे अजून आहेच त्या पार्श्वभूमीवरती ते चौकशीला हजर राहू शकणार नाहीत। मात्र त्याच्याकरता त्यांना स्ट्रॉंगली म्हणजे त्यांना काय नेमके आजार आहेत ते चौकशीला येऊ शकत नाहीत किंवा त्यांचे आजार नेमके कसे आहेत या सगळ्या गोष्टींची त्यांना पूर्ण माहिती जी आहे किंवा पूर्ण जी सर्टिफिकेशन जे आहे ते तपास यंत्रणांना द्यावं लागणार, न्यायालयात द्यावं लागणार। त्यानंतर हे स्पष्ट होईल की त्यांना चौकशीला गैरहजर राहता येईल की नाही। बरोबर आहे, म्हणजे या कारणांचा आधार त्यांना घेता येईल की नाही आणि त्यासाठीचे ठोस पुरावे त्यांना देणं हे आता क्रमप्राप्त आहे। अजित, या संदर्भात आणखीन माहिती आपण दुसऱ्या प्रकरणासंदर्भातली घेणार आहोत, त्यामुळे